भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। लोकसभा भंग झाली। भारत देश अनेक पौराणिक कथांकरिता प्रसिद्ध आहे। प्रत्येक युगात अनेक देवदेवता या देशात उदयास येऊन त्यांनी येथील जनतेला सत्याचा मार्ग शिकविला। परंतु सध्या कलियुगाच्या काळात या देशात अराजकता, अत्याचार, भ्रष्टाचार, अनीती, असत्य, अमर्यादा आणि द्वेष ह्या गोष्टी भयंकर जास्त प्रमाणात बोकाळलेल्या आहेत। त्या परमेश्वराला मुळीच आवडत नाही। याला कारणीभूत अशुद्ध राजकारण आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती या भारत देशातच केली आणि मानवधर्म स्थापन केला। या मार्गाबद्दल मानवांना भगवंताविषयी मार्गदर्शन करून ते सत्य, मर्यादा, प्रेम याविषयी सत जागविण्याचे कार्य करीत आहेत। मानवाचे शारीरिक, मानसिक व आर्थिक दुःख नाहीसे करून त्यांचे सामाजिक दुःख पण नाहीसे करतात। किंबहुना या देशाची बिघडती परिस्थिती पाहून परमेश्वराने बाबांना जागविले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। म्हणूनच बाबांनी या मार्गात मानवाच्या दोनच जाती नर आणि नारी आहेत हे सांगून या धर्माचे निशाण म्हणजे या देशाचेच निशाण असे सांगितले आहे। परमेश्वराला बाबांच्या माध्यमातून या देशात लोप्त चाललेले सत्य निर्माण करून ते सदोदित टिकवायचे आहे आणि याकरिता परमेश्वराने सुरुवात केली आहे। याचे उदाहरण खालील गोष्टीवरून लक्षात येईल। डिसेंबर 1976 ची घटना। महात्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी भगवतकार्याची निराकार बैठक होत होती। या बैठकीत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत। अशाच 1976 च्या डिसेंबर महिन्याच्या 25 तारखेच्या शनिवारी सायंकाळी निराकार बैठक सुरू होती। त्या बैठकीत अंदाजे 125 ते 150 सेवक हजर होते। त्यात तांडापेठ, नागपूर येथे राहणारे या मार्गाची दीक्षा घेतलेले एक सेवक श्री गुलाबराव पाटणसावंगीकर हे हजर होते। या चर्चा बैठकीत बाबा निराकार अवस्थेत उपस्थित राहत असत। त्याप्रमाणे बाबा निराकार अवस्थेत आल्यानंतर सेवकांनी भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महात्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम, परमात्मा एक असा प्रणाम केला आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली। बाबांच्या आदेशाप्रमाणे बैठकीला उपस्थित सेवक बाबांनी दिलेले तत्व, शब्द, नियम आणि आलेले अनुभव यावर आपापले विचार सांगू लागले। श्री गुलाबराव पाटणसावंगीकर या सेवकाला पण काही सांगायचे होते। म्हणून ते उभे झाले आणि त्यांनी बाबांना विनंती केली की मला काल एक स्वप्न पडले, त्याबद्दल सांगायचे आहे। त्यावर बाबांनी त्याला परवानगी देऊन आदेश दिला की तू समोर उभा राहून काय स्वप्न पडले ते सर्वांना सांग। त्यावर त्याने सांगायला सुरुवात केली। तो म्हणाला, मला काल सारखे 3 तास स्वप्न दिसले। भगवान बाबा हनुमानजी हातात गदा घेऊन माझ्या घरी आले। मी झोपलो होतो म्हणून त्यांनी मला जागे केले। मी जागा झाल्यावर माझे लक्ष त्यांच्याकडे गेले। तेव्हा मी उभा राहिलो आणि त्यांना नम्रपणे प्रणाम केला। ते मला म्हणाले, सेवक तू जाग और मैं क्या करता हूँ यह देख। असे म्हणता क्षणी त्यांनी वर उड्डाण मारली आणि ते श्रीरामचंद्र प्रभू यांच्याकडे गेले, प्रणाम केला आणि म्हणू लागले, या भारत देशात खूप दुःखी कष्टी लोक आहेत। या देशात असत्य, अनीती, द्वेष इत्यादी जास्त प्रमाणात सुरू आहे। तरी आपण पुढे या अशी विनंती केली। तेव्हा श्रीरामचंद्रजीने हे सर्व ऐकून घेतले आणि बाबा हनुमानजीला म्हटले, हनुमानजी हे कार्य माझे नाही, तरी तुम्ही श्रीकृष्णाकडे जा आणि त्यांना सांगा। आपण रामायणात पाहिले आहे की श्रीरामचंद्र हे सत्य जरी असले तरी मर्यादा पुरुषोत्तम होते, पण या देशात सध्या कोणीही मर्यादेने वागत नाही हे आपण पाहतो आहोत। फक्त बाबांच्या मार्गदर्शनाने या मार्गात आलेले सेवक मर्यादेने सेवकांशी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांशी वागतात। श्रीरामचंद्राच्या आदेशानुसार बाबा हनुमानजीने श्रीरामचंद्राला प्रणाम करून तेथून उड्डाण
घेतली आणि उडत उडत ते श्रीकृष्णाकडे गेले. त्यांना आदरपूर्वक नम्रपणे प्रणाम केला आणि विनंती करून सांगू लागले, हे कृष्णाजी, या देशात खूप गरीब लोक असून ते दुःखाने, कष्टाने पीडित आहेत. सर्वत्र अनिती, असत्य, अत्याचार सुरू आहे. तरी आपण पुढे यावे आणि या लोकांचे दुःख दूर करावे अशी माझी तीव्र इच्छा आहे. त्याबरोबरच त्यांनी हे सुद्धा सांगितले की या देशाचे राजकारण खूप अशुद्ध झाले आहे. श्रीकृष्णाने हे सर्व शांतपणे ऐकले आणि ते हनुमानजीला म्हणाले, हनुमानजी, हे कलियुग आहे. या कलियुगाचा संपूर्ण अधिकार तुम्हाला आहे. तुम्हाला जो काही उत्पात करायचा आहे, जे घडवायचे आहे ते तुम्ही तुमच्या अधिकाराने ठरवू शकता. तुमच्या अधिकारात कोणीही हस्तक्षेप करणार नाही आणि तसा कोणालाही अधिकार नाही. तेव्हा बाबा हनुमानजी विचारात पडले. त्यांनी श्रीकृष्णाला प्रणाम केला आणि तेथून उडत उडत ते सरळ श्रीमती इंदिरा गांधी यांच्या घरी गेले. यावेळेस श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यावेळेस भारतात आपत्काल, इमर्जन्सी सुरू होता. या देशात चोहोबाजूंनी भ्रष्टाचार, अनिती, असत्य, अहंकार मोठ्या प्रमाणात सुरू होता. श्रीमती इंदिरा गांधी आपल्या खासदारकीच्या निवडणुकीची केस 1975 साली अलाहाबाद हायकोर्टात हारल्या होत्या, परंतु खुर्चीची हाव असल्यामुळे आणि त्यांच्या पक्षाचे पूर्णपणे बहुमत असल्यामुळे त्यांनी 25 जून 1975 रोजी देशात आपत्काल स्थिती, इमर्जन्सी लागू केली होती आणि एकछत्री राज्य सुरू केले होते. देशात गरीब लोकांवर श्रीमंतांकडून जोरजुलूम सुरू होते. अत्याचार सुरू होता. गरीब लोक त्रासलेले होते. ही परिस्थिती पाहून भगवान बाबा हनुमानजी, परमेश्वर, चिंतेत पडले असावे, कारण तो सृष्टिनिर्माता आहे. म्हणून ते श्रीमती इंदिरा गांधींकडे गेले. पार्ट 2 देखने के लिए लाइक और सब्सक्राइब जरूर करें. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक, सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले.